याच्यामध्ये आता सगळे अपूर्णांक भिन्न आहेत, अंश वेगळे आहेत, छेद वेगळे आहेत. छेद समान असतील तर आपल्याला माहितीच आहे, ज्याचा अंश मोठा तो मोठा, ज्याचा अंश लहान तो लहान. आता इथे अंश भिन्न आहेत, छेद भिन्न आहेत, अशा वेळी बऱ्याचशा ह्याच्या ट्रिक सांगतात, पण सगळ्यात सोपी आणि कधीच न चुकणारी न विसरणारी अशी ट्रिक आपण बघणार आहोत. तर काय करायचं, याचं दशांश चिन्हामध्ये, दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतरण करायचं. जास्त नाही काढायचे, 2च दशांश चिन्हांपर्यंत काढायचे. 1/2 म्हणजे काय होतं, 0.5. आता याच्या पुढे काय येत नाही म्हणून आपण 0 देऊन घ्यायचा. पुढे या अपूर्णांकाचं काय होतं, 0.75. याचं काय होतं, 700, 7 7 49, 7 1 7. परत 300, 3 संग 18, 3 संग 18. आता हे अपूर्णांक लिहून झाले. याच्यामध्ये सगळ्यात लहान अपूर्णांक कोणता आहे, तर हा, म्हणजे 1/2 सगळ्यात लहान आलं. इथं चढता क्रम मी लिहितेय, तर चढता क्रम लिहिताना सगळ्यात लहान अपूर्णांक आपण पहिले लिहितो. 1/2 सगळ्यात लहान आला, त्याच्यानंतर काय आलं, 0.66. म्हणजे दुसरा कुठला आला, 2/3. 0.66 याचा आहे, तर 2/3 लिहिलं. त्याच्यानंतर या दोघांमध्ये 71 आहे म्हणून 5/7 आलं, आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठा आला 0.75 म्हणजेच 3/4. तर हा आला अपूर्णांकांचा चढता क्रम. फार जास्त विचार करायची गरज नाही, काही ट्रिक्स लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त अपूर्णांकाचं दशांश पूर्णांकामध्ये रूपांतरण करायचं. ते पण 2च दशांश चिन्ह काढायचे आणि सोडवून टाकायचं. जिथं पूर्ण भाग लागतो त्याच्या पुढे काही संख्या येत नाही तेव्हा 0 द्यायचं. आता याचं अजून एक गणित बघूया. इथे मी उतरता क्रम लिहिते, उतरता क्रम लिहिणार आहोत आपण. तर याचं पहिले दशांश पूर्णांकामध्ये 500 आणि 5 सख 30, पुढे काय राहिलं नाही म्हणून मी 0 दिला. 700, 7 एके 7, परत 7 चोक 28, 300, 3 संग 18, 3 संग 18, परत 0 11 0 0, 11 8 88, 11 एके 11. आता याच्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती दिसते, तर 0.81. म्हणून 9/11 सगळ्यात पहिले. उतरत्या क्रमाला मोठी संख्या पहिली घ्यायची, त्याच्यानंतर 2 नंबरला कुठला येत आहे, तर 66 म्हणजे 2/3. त्याच्यानंतर 3 नंबरला आहे 60 म्हणजेच 3/5, आणि सगळ्यात लहान आला 1/7. तर या पद्धतीने चढता उतरता क्रम आपण लिहू शकतो. सगळ्यात मोठा अपूर्णांक सगळ्यात लहान अपूर्णांक आपण काढू शकतो. तर दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतरण करून काढायचं, ते पण 2च दशांश चिन्ह काढले तरी आपल्याला पुरेसे होतात.